हाय गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल. दिस इज वैशाली पवार. आज ना मी इझी अँड टेस्टी क्विक रेसिपी करणार आहे. ब्रेकफास्टसाठी आलू पराठा बनवणार आहे आज आणि मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चला आपण बनवू. तर तुम्ही बघू शकता इथं मी ना आलू घेतलेला आहे 5 आणि त्याला चांगलं धुवून घेतलं. त्याच्यात थोडंसं पाणी टाकून शिजवायला ठेवून दिलेलं आहे. आणि इथं मी आहे ना 2 कांदे घेतले. त्याला चांगलं बारीक चिरून घ्यायचं आधी. यानंतर इथे आहे ना मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या. तुम्ही पाहिजे असेल लाल तिखट पण घालू शकता. हिरव्या मिरच्या बारीक दळून घ्यायचे, कोथिंबीर कापून घ्यायची. यानंतर पीठ घेतलेलं आहे. जेवढं आपल्याला पीठ लागेल तेवढं घ्यायचं. त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि जरा सॉफ्ट व्हायसाठी मी थोडंसं तेल टाकले. यू कॅन स्किप. आणि ह्याला चांगलं मळून घ्यायचं. जसं आपण पुरणपोळी बनवतो ना सेम तसंच बनवायचं आहे. तर मी तर आधी घट मळून ठेवलेलं आहे. ह्यानंतर आपल्याला जसं हवं आहे तसं तेवढं पातळ करून पीठ हे करून घ्यायचं. आता इथं आपण बारीक दळून घेतलेली हिरवी मिरची घालायची आणि ह्याला 1-2 ते 3 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं. सो ह्यानंतर आता ना थोडीशी हळद टाकून घ्यायची. त्यात आपल्याला जेवढी लागते तेवढी आणि थोडंसं मीठ घालायचं आपल्या स्वादानुसार. मग जे आपण मॅश केलेले बटाटे होते ना त्याला चांगलं थंड झालं का मग हे पण ह्याच्यात ॲड करून घ्यायचे. ह्याच्यात काही पण लम्स वगैरे नाही ठेवायचं. एकदम सॉफ्ट मॅश करून घ्यायचं ह्याला आणि 5 ते 10 मिनिटाला आपण चांगलं परतवून घ्यायचं. सो आता इथं आहे ना मी परत एकदा पिठाला थोडंसं पाणी लावून पातळ मळून घेतलेलं आहे. आता इथं पेपर घेतलं, थोडं पीठ घातलं खाली, त्यावर अजून पेपर ठेवलं. मग अजून थोडं पीठ घालून हे जे पीठ होतं ना त्याला जसं हवं तसं पातळ करून तसं काही नाही, कनेक्ट करून घ्यायचं. चांगलं रोल करून त्याच्यात आपल्याला जेवढं हवं तेवढंच आलूचं जे आपण बॅटर केलं होतं ना ते घालायचं. एकदम सोपं आहे. पुरणपोळीसारखंच करायचं आहे आपल्याला. पण आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की ते फुटून गेलं नाही पाहिजे. इथं माझी मिस्टेक एकच झाली की मी त्याला जोरात दाबलं म्हणून ते फुटून गेलं. सो आपण हे लक्षात ठेवायचं. तोपर्यंत तवा गरम व्हायला ठेवायचं आणि चांगलं असं लाटून घेतल्यावर ना त्याला ना तव्यावर घालून द्यायचं आणि ह्याला ना चांगलं एक साईडनं आधी भाजून घ्यायचं. एक साईडनं चांगलं भाजल्यावर ह्याची पलटी मारायची असतं. हे झालं का मग थोडंसं तूप लावायचं किंवा तेल लावायचं. मी तूप लावलं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल लावू शकता आणि तूप स्किप करू शकता. ह्याचं चांगलं भाजली का अजून एक साईडनं तूप लावून घ्यायचं. माझी पोळी फुगली नाही कारण मी ना थोडं जरा जोरातच दाबून त्याला लाटलं होतं म्हणून ना तिथून फुटून गेली ते.
असं चांगलं लावून घ्यायचं. दोन्ही साईडनं चांगलं भाजून घ्यायचं. स्लो गॅसवर, मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं, कारण मध्ये कच्चं राहिलं नाही पाहिजे. सो आपला आलू पराठा रेडी आहे. तुम्ही बघू शकता इथं आपला आलू पराठा रेडी झालेला आहे. आता खाऊन बघू कसं झालं. खूप गरम आहे. एकदम टेस्टी झालेला आहे आणि सॉफ्ट झालेला आहे. मी तर तूप घातलेलं आहे. तुम्ही हवं असेल तर तुम्ही तेल पण घालू शकता. आणि एवढा भारी झालेला आहे ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला आज माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.